आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय झालं का? अरे देवा, ही बाई परत दागिने चोरत होती। द्या द्या आणखी मान द्या तिला। आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं होतं हे घर मान देण्याच्या लायकीचंच नाहीये, पण तुम्ही ऐकलं नाही आमचं। अरे जित्याची खोड कधी मेल्याशिवाय जाते का? आम्ही तर म्हणतो ही बाई हे दागिने चोरण्यासाठीच इथं परत आली होती। आशाबाई, काय हे तू परत यावं दागिने हॉट टाकलास होय? अहो या बाईला गावात हाकलूनच द्यायला पाहिजे। मी दागिने नाही चोरलं, या माणसानं चोरलं। हा माणूस खोटं बोलतोय। मी याला दागिने चोरताना बघितलं। आमच्या सारख्या देवभोळ्या माणसावर असले आरोप करताना जीभ कशी झडत नाही ग? इतकी वर्ष या दागिन्याचं रक्षण आम्ही केलं, आम्हीच ते चोरू काय? काय तुम्हाला खरं वाटतं का आम्ही असं करू? हा, नाहीतर काय डॅडीला काही कमी आहे वे? कशाला दागिने चोरताल ते? नाही 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 नाही, चुकीची नाही हो, चूक या गावातल्या लोकांची। या असल्या बाईच्या लेकाकडनं त्यांनी देवाची पूजा करून घेतली। इसरलात का? इसरलात का? 21 वर्षापूर्वी ही बाई देवाची दागिने चोरताना पकडली गेली होती। पुजाऱ्याचा हात धरून पळून गेली होती। आता परत पैसे कमी पडले असतील म्हणून आणि चोरी करायला। आता जर का या बाईला या घराला पाठीशी घातलत ना, तर देवाचा खूप सगळ्यांना सहन करावं लागेल, सगळ्यांना भोगावं लागेल। हे गाव देवाच्या रागाच्या आगीत जळून खाक होईल। तुमची लेकरं बाळ उपाशी मरतील। अरे विचार करा, विचार करा, ही बाई देवाचे दागिने चोरू शकते तर अजून काय काय करू शकते? डॅडी, तुमचं म्हणणं पटलंय आम्हाला। अरे यांचं घरदारच चोर आहे। अहो मी तर म्हणतो त्यांचा काय तो निकाल आज होऊनच जाऊ द्या। अहो माझ्यावर विश्वास ठेवा ना, मी नाही चोरी केली। या माणसानं चोरी केली। हा माणूस खोटं बोलते। मी देवी आईची शपथ घेऊन सांगते, मी नाही दागिने चोरलं। माझं ऐकून तरी घ्या ना कुणीतरी। अहो काय ऐकून घ्या, चांगली दागिने घेऊन हातात उभी आहेस की आणि म्हणतेस होय मी काही केलं नाही? खरंच मी नाही केलं। बस झाले, आता या घराचं नाम आणि निशाण मिटवून टाका। हाकलून द्या ना सगळं गावातनं। हाकलून द्या, हाकलून द्या ना गावाच्या बाहेर, हाकलून द्या, हाकलून द्या, हाकलून द्या। काय झालं? कुणी सुद्धा हात लावायचा नाही माझ्या आईला। काय झालं? काय केलंय माझ्या आईनं? घ्या, सगळ्या गावाने बघितलं म्हणे माझ्या आईने काय केलं। अरे तुझ्या आईने देवाचे दागिने चोरलेत। बस! परत जर काय माझ्या आईबद्दल बोलला ना तर जीभ हासडून ठेवीन। अरे खरा चोर माझी आई नाहीये, योय जालिंदर निंबाळकर। याला बाहेर काढा। काय बोलतोयस कळते का तुला? हे आमच्यावर असे आरोप करायला आम्ही काय चोर वाटलो का तुला? हा, राजू,
मान आहे हा तुमचा मान आहे हा ए चोर 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 आता बघा देवीचे दागिने घेऊन चोर पळायला लागला अरे पकडा. दादा अरे सगळं काय चाललंय? सांगतो. काजू तयार राहा. विषय का दादा सगळे रेडी. आज पण तेच केलं जे 21 वर्षापूर्वी या नराधामानं माझ्या आईसोबत केलं होतं. माझी आई दागिने घेऊन पळून गेली असं तुमच्या डोळ्यासमोर चित्र उभं केलं यानं. पण गावानं एकच बाजू बघितली आणि माझ्या आईला शिक्षा देऊन मोकळे झाले. माझ्या आईची बाजू बघितलीच नाही. त्यामुळे आम्ही पण कायम तिलाच दोषी ठरवलं, तिचा तिरस्कार केला. वाटायचं एखाद्याला आई नसली तरी चालेल, पण आजची आई देवानं कोणालाच नाही दिली पाहिजे. पण आता कळतंय माझ्या आईची काही चूक नव्हती. या नीच माणसानं तिला फसवलं होतं. याला याच्या पापाची शिक्षा आज मी देणार. माझ्या आईला, माझ्या बहिणींना, मला झालेल्या प्रत्येक जखमेचा हिशोब तुला चुकता करावा लागेल जालिंदर निंबाळकर. उद्या तुझ्यामुळं माझी आई माझ्यापासून लांब गेली. तुझ्यामुळं तिच्या प्रेमाशिवाय, तिच्या मायेशिवाय 21 वर्ष पोरकं होऊन जगलो आम्ही. तुझ्यामुळं माझ्या बहिणींना गावात टोमणं ऐकून घ्यावं लागलं. तुझ्यामुळं माझा बाप दारू पिऊन स्वतःला संपवत राहिला. तुझ्यामुळं माझ्या आईच्या चारित्र्यावर डाग लागला. तुझ्यामुळं माझ्या आईनं जेलमध्ये भोगलेल्या जखमा, आमची ताटातूट, बापानं दारूमध्ये बुडवलेलं स्वतःचं आयुष्य, या सगळ्याची भरपाई कोण देणार? कोण देणार?